हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरला आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा पॉइंट बघितलेला आहे, बरोबर ना? तर आज आपण त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट दॅट इज अ फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा बघूया. आणि त्यामध्ये आपण काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बघणार आहोत ज्याचे रूट्स इमॅजिनरी आहेत, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर दिलेलं तुम्हाला एक्स बरोबर एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्यावरून तुम्हाला एखाद्या पॉलिनॉमियल्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, जर आपण सीबीएसई आणि स्टेट बोर्डचा जर सिलेबस जर कम्पेअर केला तर तुमच्या लक्षात असं येईल की स्टेट बोर्डला थोडंसं जास्त सिलेबस आहे कम्पेअर टू सीबीएसई. म्हणजे एनसीईआरटीच्या बुक्स पेक्षा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये इथं स्टेट बोर्डला जास्त सिलेबस आहे. जसं की आता मी पुढचा जो पॉइंट सांगणार आहे दॅट इज अ डी मॉस थेरम, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हे जे पॉइंट्स आहेत ते एनसीईआरटी मध्ये नाहीयेत, लक्षात घ्या. तर हे थोडेसे जास्त पॉइंट्स आहेत आणि हा टॉपिक पण तसा मोठा आहे, कारण कॉम्प्लेक्स नंबर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन असा तो कंबाईन टॉपिक आहे, बरोबर. तर आपण आज जो पॉइंट डिस्कस करणार आहोत दॅट इज अ फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा, दिस रिलेटेड टू दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कॉम्प्लेक्स नंबर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो टॉपिक आहे त्यातला जो सेकंड पार्ट आहे त्याच्याशी हा रिलेट करतोय, फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. आता बघा, फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा काय सांगतो, आपण मागं बघितलेलं आहे की त्या इक्वेशनचं म्हणजे दिलेलं एखादं इक्वेशन असेल त्या इक्वेशनचं जितका डिग्री असणार आहे तेवढे त्याला काय असतात, रूट्स असतात, लक्षात घ्या. त्याबरोबर जर एखादं पॉलिनॉमियल असणार आहे विथ रिअल कोएफिशियंट्स, then that polynomial have at least one root of a complex number or one root in complex number किंवा belongs to complex number किंवा from complex number. म्हणजे कुठलाही पॉलिनॉमियल जर घेतला तर त्या पॉलिनॉमियलला बघा, त्या पॉलिनॉमियलचे कोएफिशियंट्स कसे असले पाहिजेत, रिअल. तर त्या पॉलिनॉमियलचं एक तरी रूट हे काय असतं, कॉम्प्लेक्स नंबर असतं. आता सोपं आहे ना हो, कारण आपल्याला माहित आहे प्रत्येक रिअल नंबर हा आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतोय. कुठलाही रिअल नंबर असेल तर आपण तो इमॅजिनरी पार्ट 0 घेऊन तो कॉम्प्लेक्स नंबर आपण लिहू शकतोय. त्यामुळं इथं जो काही तुम्ही एखादी इक्वेशन घ्याल तर त्या इक्वेशनचं रूट मधला हा एक तरी रूट, ऍटलीस्ट वन रूट बिलॉंग्स टू सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जे आपण इक्वेशन बघणार आहोत ते क्वाड्रॅटिक आहे, त्यामुळे आपण थोडंसं क्वाड्रॅटिकशी रिलेटेड आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा करूया. बघा, तुम्ही 10th मध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलंय, बरोबर. आठवतं का? बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि तुम्ही या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट केलेले आहेत. याचे रूट्स फाइंड आउट करण्याची एकूण 3 पद्धती तुम्ही बघितला. त्यातली फर्स्ट मेथड फॅक्टरायझेशन मेथड होती, सेकंड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, आणि त्यातली जी थर्ड मेथड आहे ती थर्ड मेथड काय, बघा, फॉर्म्युला मेथड, बरोबर ना. आता फॉर्म्युला मेथड मध्ये तुम्ही काय केलं होता, ए, बी आणि सी च्या व्हॅल्यूज याचा यूज करून तुम्ही त्याचे रूट्स कसे फाइंड आउट करताय. बघा, एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a, where this b square minus 4ac याला आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट, आणि आपण ते डिनोट कशाने करतो, डेल्टाने. आणि तुम्हाला आठवतं का? बघा, या डेल्टाच्या नेचरवरून, म्हणजे डेल्टा कसा आहे त्यावरून आपण त्या दिलेल्या इक्वेशनच्या रूट्सचं नेचर सांगितलं होतं. बघा, आठवतं काय? म्हणजे कोणतं कोणतं? बघा, नंबर 1 फर्स्ट कंडिशन काय, इफ डेल्टा ग्रेटर दॅन 0 then roots are real and unequal. आठवतं का? बघा, त्याच्यानंतर सेकंड, इफ डेल्टा इज इक्वल्स टू 0 रूट्स आर रिअल अँड इक्वल. आणि थर्ड कंडिशन आपण काय बघितली होती? बघा, इफ डेल्टा लेस दॅन 0 देन रूट्स आर नॉट रिअल. मग रूट्स रिअल नाहीये म्हणजे ते रूट्स काय आहेत, दे आर इमॅजिनरी, आणि तेच रूट्स आपल्याला आता इथं फाइंड आउट करायचे. तर बघा, इथं आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला रूट्स फाइंड आउट करताना सुद्धा तुम्हाला स्क्वेअर रूट्स ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचे. काही काही एक्झाम्पल्स थोडेसे मोठे आहेत, बरोबर ना. पण आपण घाबरायचं नाहीये, लक्षात घ्या, प्रत्येक पॉइंट व्यवस्थित लक्ष द्यायचा. तो जर नाही लक्षात आला तर तुम्ही विचारायचं, बाळांनो. डायरेक्ट फोन नंबर्स वगैरे आहेत, तुम्ही डायरेक्ट फोन केला तरी चालेल, लक्षात घ्या. पण डाऊट्स तशाच मनात नका ठेवू, कारण हे पॉइंट्स तुम्हाला क्लिअरली लक्षात यायला पाहिजे, बरोबर. तर मग बघा,
क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत युझिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि इथं जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू कॉम्प्लेक्स नंबर येत असेल, आता इथं निगेटिव्ह आले तर आपण ते इमॅजिनरी मध्ये कन्वर्ट करणारच आहोत, कारण आपल्याला माहित आहे आय ज्याला आपण काय म्हणतो आयोटा. लक्षात घ्या आय याची व्हॅल्यू काय? स्क्वेअर रूट ऑफ -1. बरोबर. त्या पद्धतीने तुम्ही जर स्क्वेअर रूट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर आपण त्या आय मध्ये आयोटा मध्ये कन्वर्ट करणार आहोत. पण जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू एखादा कॉम्प्लेक्स नंबर येत असेल तर मात्र तुम्हाला त्याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. तर जाऊया मग आपण वन बाय वन एक्झाम्पल्स कडे. बघा, पण एक्झाम्पल्स बघण्या अगोदर तुम्हाला हे लक्षात आलं, इक्वेशन दिलेलं असेल, एखादा पॉलिनॉमियल त्याचे कोइफिशियंट जर रिअल असतील तर दॅट इक्वेशन हॅव ऍटलीस्ट वन कॉम्प्लेक्स रूट. त्याच्यानंतर बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर 0 असेल तर आपण युजिंग दिस फॉर्म्युला वी फाइंड रूट्स ऑफ दॅट गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. मग ते रूट्स डेल्टा निगेटिव्ह असेल तर आपण रिअल रूट्स नाही, पण ते रूट्स कसे असणार आहेत? दॅट रूट्स आर इमॅजिनरी रूट्स. बरोबर. या ठिकाणी आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. घाबरू नका, हे काही सगळे एक्झाम्पल्स इथं आपल्याला सॉल्व्ह करायचे नाहीयेत. लक्षात घ्या, यातले काही ठराविक एक्झाम्पल्स मी इथं सोडून देणार आहे जी थोडीशी वेगळी वाटतात ती एक्झाम्पल्स, आणि रिमेनिंग जी काही एक्झाम्पल्स राहतील ती सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला असणार आहे. लक्षात घ्या. मग आता इथं आपण कोणते कोणते एक्झाम्पल्स बघणार बघा. खूप सोपे आहेत ना एक्झाम्पल्स. बघा, इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे दिलेलं इक्वेशन लिहा. दिलेलं इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर इक्वेट करा. a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू काढा. a b c मिळालं की त्याच्यानंतर डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac काढून त्या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवा आणि रूट्स फाइंड आउट करा ना. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये डिस्क्रिमिनंट अपॉन 2a. याचा यूज करून तुम्ही याचे रूट्स फाइंड आउट करू शकताय. बघा, आता इथं जर एक्झाम्पल्स बघितलं तर यातलं पहिलं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतोय. फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे सोडून देतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पण मी सोडून देतोय कारण रूट 3 दिसतंय नाही तर 2x स्क्वेअर मायनस रूट 3x प्लस 1 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल एक मी सॉल्व्ह करून देतोय कारण फिफ्थ एक्झाम्पल मध्ये इथं 3ix आलेलं आहे. लक्षात घ्या, फिफ्थ एक्झाम्पल. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट जातोय ते 10th एक्झाम्पलला. म्हणजे इथं एकूण 14 गणित आहेत, त्यातली 4 एक्झाम्पल्स आपण इथं सॉल्व्ह करूया आणि राहिलेली जी 10 एक्झाम्पल्स आहेत ती 10 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला आहे. लक्षात घ्या, होमवर्कचे एक्झाम्पल्स त्यावेळेस सॉल्व्ह करत चला. मागील लेक्चरला पण मी 5 एक्झाम्पल्स देणार असं म्हटलं, पण एक्झाम्पल्स तिथे मी तुम्हाला 10 दिले. बरोबर ना. त्यामुळे कसं आहे, जेवढी जास्त एक्झाम्पल्स तुम्हाला मिळतील तेवढे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. जरी मी समजा चुकून 5 म्हटलं 10 दिलं तर काही वाईट वाटून घेऊ नका. एक्झाम्पल जेवढे मॅक्सिमम मिळतील तेवढे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. बरोबर. तर जाऊया मग वन बाय वन एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. मेथड लक्षात घ्या, मेथड ही तुम्हाला 10th मध्ये झालेली आहे, काही नवीन नाहीये. त्याच मेथडने तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. काय दिले बघा, व्हॉट द गिवन इक्वेशन दॅट इज 8x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. याला मी म्हणतो नंबर 1. दिलेलं इक्वेशन आहे. बरोबर ना. आता मग याचा जनरल फॉर्म आपल्याला माहित आहे. वी नो general form of that quadratic equation. What is that? The general form is ax square plus bx plus c is equals to 0. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. बरोबर. आता इथं 1 आणि 2 तुमच्या समोर आहेत. दोघांचे आपण काय करूया, ऑन इक्वेटिंग वी गेट द कोएफिशियंट्स ऑफ x स्क्वेअर x अँड कॉन्स्टंट टर्म. बरोबर ना. आपल्याला इथं व्हॅल्यूज a b c चे व्हॅल्यूज मिळतील. म्हणजे ऑन इक्वेटिंग 1 and 2 इक्वेशन 1 आणि 2 जर आपण इक्वेट केलं तर काय काय मिळतं बघा. a ची व्हॅल्यू, a हा x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे, x स्क्वेअरचा कोएफिशियंट 8, त्यामुळे व्हॅल्यू ऑफ a 8 झाली. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू किती येते बघा 2. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c, दॅट इज 1. म्हणजे बघा a किती आलं 8, b ची व्हॅल्यू आली 2 आणि c ची व्हॅल्यू आली 1. बरोबर ना. आता मग a b c मिळालं. लगेच आपण या ठिकाणी काय करायचं बघा, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करूया. डेल्टा इज इक्वल्स टू काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. याची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करूया. b किती आहे बघा 2 स्क्वेअर मायनस 4
8 into 1. बरोबर. मग किती येतं बघा या ठिकाणी 4 मायनस 4 8 4 जार 32. आणि सांगा मला मग 4 मायनस 32 जर तुम्ही केलात तर दॅट इज मायनस 28. बरोबर. आता हेच एक्झाम्पल जर तुम्ही 10th मध्ये सोडवलं असेल तर हा डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला म्हणजे तुम्ही काय म्हटलं होतं ऍज डेल्टा इज लेस दॅन 0. सो व्हॉट दिस इम्प्लाइज द इक्वेशन हॅव नो रिअल रूट्स. मग इथेही तुम्हाला तेच म्हणायचं नाही लक्षात घ्या. म्हणजे इथे तुम्ही म्हणणार की रूट्स आर नॉट रिअल पण आपण इमॅजिनरी रूट्स पण बघितलेत ना. आयोटा आपण बघितलेला आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट मायनस 1 त्याला आयोटा म्हणतात बरं का लक्षात घ्या. तर तोही आपण बघितलेला आहे त्याचा यूज आपण या ठिकाणी करू शकतोय. बरोबर. तर बघा मग डेल्टाची व्हॅल्यू मायनस 28 आलेली आहे. मग रूट्स रूट्स ऑफ द इक्वेशन रूट्स ऑफ इक्वेशन 1 काय बघा आर. व्हॉट आर द रूट्स ऑफ द इक्वेशन एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये डेल्टा अपॉन 2a. लक्षात येतं का बघा. दिस डेल्टा इज व्हॉट डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर. आता मग या ठिकाणी फक्त व्हॅल्यूज पुट करूया ना. बघा काय येतं मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे बघा 2 प्लस मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा मायनस 28 आणि डिवाइड बाय किती बघा 2 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए 8. बरोबर ना. व्हॅल्यूज ठेवल्या. आता इथं सिम्प्लिफाय करूया. बघा काय काय येतं मायनस 2 प्लस मायनस. आता स्क्वेअर रूट मध्ये 28 आहे. बरोबर ना. मग 28च्या मल्टिपल मध्ये एखादा परफेक्ट स्क्वेअर कुठला आहे का आपण जर बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल 7 4 जा 28. त्यामुळे 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर. मग आपण ते कसं लिहू शकतो बघा. दिस कॅन बी रिटर्न स्क्वेअर रूट मायनस 1 स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर रूट किती 4 आणि डिवाइड बाय 8 2 जार किती आला बघा 16. सो सिंपल. बरोबर. 7 4 जार 28 आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट मध्ये जर ए बी असेल तर आपण ते स्क्वेअर रूट ए इंटू स्क्वेअर रूट बी असं लिहू शकतोय. बरोबर ना. तर मग तेच या ठिकाणी केलेलं आहे. बघा काय होतं मग स्क्वेअर रूट ऑफ 4 2 आलं. रूट 7 आहे तसं राहणार. स्क्वेअर रूट मायनस 1 दॅट इज आयोटा दॅट इज आय आणि अपॉन 16 म्हणजे किती येतं बघा हे मायनस 2 प्लस मायनस यस आय इंटू 2 रूट 7 आणि डिवाइड बाय किती बघा 16. डिनॉमिनेटर मध्ये काही बदल नाही झाला. बरोबर. आणि आता मग याच्या पुढं काय करायचं बघा आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे व्यवस्थित. बघा एक्स इज इक्वल टू किती येणार आहे मग एक्स इज इक्वल टू यस मायनस 2 किंवा असं करूया आपण याच्यातून 2 कॉमन घेऊया. 2 टेकिंग कॉमन व्हॉट रिमेन्स मायनस 1 प्लस मायनस आय रूट 7 आणि डिवाइड बाय किती आहे बघा 16. बरोबर ना. आणि मग इथं काय होतं 2 1 जार 2 8 जार. सो व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स मायनस 1 प्लस मायनस आय रूट 7 डिवाइड बाय 8. बरोबर. मग ते दोन रूट्स काय असणार आहेत देअरफॉर रिक्वायर्ड रूट्स आर व्हॉट आर द रूट्स एक्स is equals to minus 1 plus I root 7 divide by 8 आणि minus 1 minus I root 7 divide by 8. समजा हे तुम्ही a plus ib मध्ये लिहिणार असाल तर रूट कसे येणार बघा मायनस 1 बाय 8 प्लस I root 7 divide by 8 आणि minus 1 by 8 यस मायनस आय रूट 7 डिवाइड बाय 8. लक्षात आलं का बघा. आता यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे बघा मायनस 1 बाय 8 प्लस आय रूट 7 बाय 8 मायनस 1 बाय 8 मायनस आय रूट 7 बाय 8 हे दोन्ही काय आहेत दीज आर द कॉन्जुगेट्स ऑफ ईच अदर. त्यावरून मग आपण एक असं म्हणू शकतोय जर दिलेले रूट्स हे जर कॉम्प्लेक्स रूट्स असतील तर लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स रूट्स आर ऑलवेज ऑकर्स इन अ कॉन्जुगेट पेअर्स. म्हणजे कॉम्प्लेक्स रूट्स हे कसे असतात कॉन्जुगेट पेअर्सच्याच फॉर्म मध्ये असतात. कसं म्हणजे ए प्लस आय बी हा जर त्या दिलेल्या इक्वेशनचा रूट असेल तर दुसरं रूट ए मायनस आय बी असतंच. लक्षात घ्या. जसं आपण इरॅशनल रूट्स वगैरे तेही कॉन्जुगेट पेअर्स मध्ये असतात त्याच पद्धतीने मला या ठिकाणी
कॉम्प्लेक्स रूट्स आर ऑलवेज ऑकर्स इन कॉन्जुगेट पेअर्स आणि तेच इथे तुमच्या समोर आहे. बघा ना, याचा कॉन्जुगेट हा आहे किंवा याचा कॉन्जुगेट तुम्ही हा म्हणू शकता, कारण कॉन्जुगेट साठी आपण काय करतोय, वी चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली. बरोबर. तर लक्षात आलं का? बघा, पहिलं एक्झाम्पल, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कंपेअर विथ जनरल फॉर्म, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी, देन फर्स्ट फाइंड डेल्टा दॅट मीन्स डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करा आणि त्यावरून मग तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज ठेवून दिलेले इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करू शकताय. बरोबर. आता जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. व्हॉट्स सेकंड एक्झाम्पल? सेकंड एक्झाम्पल मी या ठिकाणी सोडून देतो म्हटलेलं. सेकंड एक्झाम्पल काय बघा, गिवन इक्वेशन. व्हॉट इज दॅट इक्वेशन? यस, 2x स्क्वेअर मायनस √3x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. बघा, 2x स्क्वेअर मायनस √3x प्लस 1 इज इक्वल्स टू 0 हे इक्वेशन आहे. बरोबर. याला मी 1 म्हणतो नेहमीप्रमाणे. नंतर वी नो जनरल फॉर्म काय बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 याला मी 2 म्हणतो. आणि आता या ठिकाणी काय करूया, 1 आणि 2 इक्वेट करूया ना. जर 1 आणि 2 जर आपण इक्वेट केलं तर व्हॉट वी गेट हिअर, यस, a इज इक्वल्स टू 2 मिळालं, b ची व्हॅल्यू मायनस √3 आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c, दॅट इज 1. बरोबर. आता a मिळालं, b मिळालं, c मिळालं. आपलं पुढचं काम काय बघा, यस, वी वॉन्ट टू फाइंड डिस्क्रिमिनंट, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दॅट मीन्स b स्क्वेअर मायनस 4ac. याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. b किती आहे बघा, मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू 1. निगेटिव्हचा स्क्वेअर केला दॅट इज पॉझिटिव्ह, रूटचा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, 3 मायनस 8. त्यामुळं मला सांगायचं डेल्टा किती आला, -5 विच इज निगेटिव्ह. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत जातो, लक्षात घ्या, डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला लगेच असं स्टेटमेंट करायचं नाही की रूट्स आर नॉट रियल. रूट्स रियल नाहीयेत हे आपल्याला माहित आहे आणि जे काय रूट्स असतील ते रूट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. लक्षात घ्या, इथं रियल नाहीत म्हणजे ते रूट्स कसे आहेत, इमॅजिनरी आहेत आणि आपल्याला ते इमॅजिनरी रूट्स फाइंड आउट करायचे. बरोबर. तर डेल्टा इज इक्वल्स टू काय, -5 विच इज लेस दॅन 0. आणि मग बघा, इट्स रूट्स ऑफ दिस इक्वेशन, रूट्स ऑफ दिस इक्वेशन, रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर, what are the roots? X is equals to minus b plus minus discriminant upon 2a. बरोबर ना. आणि या ठिकाणी फक्त आता व्हॅल्यूज पुट करायचे. ठेवूया व्हॅल्यूज. काय येतं बघा, यस, मायनस b किती आहे, मायनस √3 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये किती आहे बघा, -5 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे, 2. बरोबर. तर मग आता या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केले, ए बी आणि डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूज पुट केलेले. तर हे सिम्प्लिफाय करूया. म्हणजेच मला सांगा x बरोबर किती येणार आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. रूट्स काय असतील बघा, मायनस मायनस प्लस √3 झालं ते, त्याच्यात प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये -5 आहे ते आपण स्क्वेअर रूट मध्ये -1 √5 डिवाइड बाय 2 2 जार किती येतं बघा, 4. बरोबर ना. आणि मग हे काय होणार आहे बघा, यस, √3 प्लस मायनस आयोटा √5 डिवाइड बाय 4. लक्षात घ्या, आय म्हणजे आयोटा, त्याला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणतोय. मग काय झाले होते रूट्स, देअरफॉर रूट्स ऑफ द इक्वेशन, रूट्स ऑफ द इक्वेशन आर, व्हॉट आर द रूट्स ऑफ दॅट इक्वेशन, x इज इक्वल्स टू, यस, √3 बाय 4 प्लस आय √5 बाय 4. हा एक रूट झाला. आणि दुसरा रूट काय बघा, ऑब्वियस कॉन्जुगेट पेअर असणार आहे, मायनस आय √5 बाय 4. लक्षात आलं का बघा, दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे 2 एक्झाम्पल्स, पहिले 2 एक्झाम्पल्स लक्षात आले का बघा. याच्यानंतर आपण नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया. तिथेही तुम्हाला सेम प्रोसिजर आहे. दिलेलं इक्वेशन लिहा, राईट द जनरल फॉर्म. On equating 1 and 2, we get the values of A, B and C. Then find the value of discriminant. If discriminant is negative, negativeच येणार आहे. लक्षात घ्या, इथं काही पॉझिटिव्ह येणार नाहीये, कारण आपण जे रूट्स बघणार आहोत ते सगळे रूट्स इमॅजिनरी आहेत. त्यामुळं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा अँड यूज द फॉर्म्युला x इज इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे.
बघा लक्षात ठेवा, हे 14 एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत, त्यातले फक्त मी 4 एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून देणार आहे. जे वेगवेगळे आहेत एक्झाम्पल्स, थोडेसे वेगळा पॅटर्न आहे, ते एक्झाम्पल्स मी ते 4 सॉल्व्ह करून देणार आहे. रिमेनिंग 10 एक्झाम्पल्स जी आहेत ती तुम्हाला होमवर्कला आहे आणि होमवर्क एक्झाम्पल्स सोडवायचे आहे. बरोबर. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल आपण बघूया. व्हॉट द गिवन, दिलेलं इक्वेशन काय बघा. तिसरं एक्झाम्पल, यस एक्स स्क्वेअर प्लस 3ix आणि प्लस 10 इज इक्वल्स टू 0. मी म्हणताना तिसरं एक्झाम्पल म्हटले, पण मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की पहिलं दुसरं सॉल्व्ह करतोय, त्याच्यानंतर 5th एक्झाम्पल मी सोडून देणार आहे आणि त्याच्यानंतर 10th एक्झाम्पल. म्हणजे ही 4 एक्झाम्पल्स मी सोडवेन, राहिलेली जी 10 एक्झाम्पल्स ती तुम्हाला सॉल्व्ह करायची. नाव वी नो द जनरल इक्वेशन, वी नो जनरल फॉर्म काय बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. याला म्हणजे नंबर 2. आणि फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय येतं बघा. व्हॉट वी गेट हिअर, यस a इज इक्वल्स टू 1. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतो, लक्षात घ्या. नंतर b इज इक्वल्स टू 3i आणि त्याच्यानंतर व्हॉट द व्हॅल्यू ऑफ c, दॅट इज 10. बरोबर. लक्षात आलं का बघा, ए बी सी चे व्हॅल्यूज. लगेच पुढचा फॉर्म काय करायचं बघा, डिस्क्रिमिनंट. पुढची स्टेप लगेच लक्षात आला पाहिजे. डिस्क्रिमिनंट काय, डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac. ठेवूया या ठिकाणी व्हॅल्यूज. बघा डेल्टा इज इक्वल्स टू बी किती आहे, दॅट इज 3i ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. बरोबर. आणि मला सांगा मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 3i स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर येतो 9, आय चा स्क्वेअर येतो -1 आणि मायनस किती आहे 40. 4 10 बरोबर ना. म्हणजे मला सांगा मग डिस्क्रिमिनंट किती येतं, -9 मायनस 40 दॅट इज -49 विच इज निगेटिव्ह. बरोबर झालं हे. आणि आता मग याच्या पुढे काय करणार आहोत, लगेच फॉर्म्युला लिहायचा. यस डिस्क्रिमिनंट मिळालेला आहे. आता काय करूया मग, राईट द फॉर्म्युला. वी नो रूट्स ऑफ द इक्वेशन. या इक्वेशनचे रूट्स काय असणार आहेत, एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस डिस्क्रिमिनंट डिवाइड बाय किती 2a. बरोबर. आणि या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवूया. बघा काय येतं, मायनस बी किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी हिअर, -3i प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये -49 डिवाइड बाय 2 इंटू ए किती आहे बघा 1. समजतं. व्हॅल्यूज फक्त पुट केल्या आणि आता इथं काय येणार आहे बघा, ते -3i प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये -49 आहे, ते मी स्क्वेअर रूट -1 स्क्वेअर रूट 49 डिवाइड बाय 2 असं लिहितो. आणि मला माहित आहे स्क्वेअर रूट 49, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 49, दॅट इज 7. आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर रूट -1, दॅट इज आयोटा मीन्स I. सो व्हॉट वी गेट हिअर, yes -3i प्लस मायनस दिस इज 7i डिवाइड बाय किती बघा 2. आता दोन्ही इमॅजिनरी नंबर्स आलेले आहेत न्यूमरेटर मध्ये, त्यांचे एकदा तुम्हाला प्लस करावे लागेल आणि एकदा मायनस करावे लागेल, म्हणजे तुम्हाला ते 2 रूट्स मिळतील. बरोबर. तर बघा मग therefore roots are, yes what are the roots, x is equals to -3i plus 7i divide by 2 -3i minus 7i divide by 2. हे ते 2 रूट्स असणार आहे. बरोबर ना. आणि मग मला सांगा ना, हे आपण जर सिम्प्लिफाय केलं तर व्हॉट आर द रूट्स, -3i plus 7i किती येतं बघा, x is equals to, yes -3i plus 7i that is a 4i divide by 2 आणि -3i minus 7i that is -10i divide by 2. So what are the values? Therefore roots are x is equals to बघा 4i divide by 2 that is a 2i आणि -10i divide by 2 that is -5i. हे आले रिक्वायर्ड रूट्स. बरोबर. इथं आपण सिम्प्लिफाय केलंय, म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की सर इथं कुठं कॉन्जुगेट आलेले आहे, कारण आपण मगाशी काय बघितलं, कॉम्प्लेक्स रूट्स आर ऑलवेज ऑकर्स इन अ कॉन्जुगेट पेअर्स. म्हणजे कॉम्प्लेक्स रूट्स हे नेहमी कसे असतात,
कॉन्जुगेट पेअर्सच्या फॉर्म मध्ये असतात असं आपण म्हटलंय, मान्य आहे. ते कुठे येतं बघा ना, -3i + 7i डिवाइड बाय 2, -3i - 7i डिवाइड बाय 2. दीज आर व्हॉट कॉन्जुगेट पेअर्स आहेत आणि ते पुढे आपण फक्त सिम्प्लिफाय केलेलं आहे, लक्षात घ्या. आता यानंतर लगेच पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. लास्ट एक्झाम्पल आहे बघा, गिवन म्हणतो मी या ठिकाणी. व्हॉट द गिवन? दिलेलं इक्वेशन काय बघा, x² - 2√3 + 3i into x आणि प्लस किती हो 6√3i = 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, याला मी म्हणतो नंबर 1, बरोबर ना. आता वी नो द जनरल फॉर्म काय बघा, ax² + bx + c = 0, याला म्हणतो नंबर 2. आणि मग फ्रॉम 1 and 2 काय येतं बघा, फ्रॉम 1 and 2, yes, what we get here, a = 1. Now what is the value of b? b is equals to minus of 2√3 plus 3i. And what is the value of c? That is 6√3i. बरोबर ना. म्हणजे a, b आणि c चे व्हॅल्यूज इथे आपल्याला मिळालेले, बरोबर ना. मग पुढे काय करूया बघा आता, यस, डिस्क्रिमिनंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, दॅट इज b² - 4ac. आता b² - 4ac ठेवूया ना व्हॅल्यूज. काय येतं बघा, मायनस ऑफ 2√3 plus 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 into 1 into 6√3i. बरोबर. आता इथं तुम्हाला या कॉम्प्लेक्स नंबर जो आहे 2√3 plus 3i याचे स्क्वेअर करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे निगेटिव्हचा स्क्वेअर केला पॉझिटिव्ह. आता मी डायरेक्ट या ठिकाणी बघा a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन सर्वांना माहित आहे. a plus b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय, a² + 2ab + b² यूज करूया ना या ठिकाणी. बघा मग इथं जर a plus b चा स्क्वेअर यूज केला तर काय येणार आहे, पहिल्या टर्मचा स्क्वेअर 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 into product of that two terms 3i आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3i चा स्क्वेअर आणि मायनस इथे किती येतं बघा, 4 6 दॅट इज 24√3i. लक्षात आलं का बघा. आणि मग आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा 2√3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 येणार आहे, √3 चा स्क्वेअर 3 येणार आहे, 4 3 12, बरोबर. नंतर प्लस इथं काय करणार बघा, 2 2 4, 4 3 12 म्हणजेच हे 12√3 into i. पुढं 3 चा स्क्वेअर 9 आणि i चा स्क्वेअर मायनस म्हणजे -9 आणि मायनस 24√3i. बरोबर. लक्षात आलं का बघा सर्वांनी. आणि मग आता या ठिकाणी काय करणार आहोत आपण, 12 - 9, 12 - 9 किती येतं बघा, 12 मधून 9 जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर किती येणार आहे सांगा, येस, दॅट इज 3. आणि 12√3i - 24√3i मीन्स दॅट इज -12√3i. बरोबर ना. म्हणजे हा आला डेल्टा डिस्क्रिमिनंट. आता इथं आपण काय करू शकतो, 3 वगैरे कॉमन ते घेऊ शकतो, ती नंतरची गोष्ट झाली. आता पुढे मग आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचंय. बघा रूट्स काय असणार आहेत मग, येस, रूट्स ऑफ द इक्वेशन, roots of equation are, what are the roots, x is equals to -b plus minus स्क्वेअर रूट मध्ये डेल्टा आणि डिवायडेड बाय किती 2a. बरोबर. आणि या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करूया. बघा किती येतं, मायनस b किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, -2√3 plus 3i आणि प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये किती आलं बघा, 3 - 12√3i आणि डिवायडेड बाय किती आहे बघा, 2 into a. a किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, 1. बरोबर. 2 into 1 2 येणार आहे. बरोबर. आणि आता मग इथं बघा x is equals to -b, हा बरं का b, लक्षात घ्या, प्लस मायनस हे स्क्वेअर रूट, इथं ब्रॅकेटचं गोंधळ व्हायला नको, कारण मायनस मायनस प्लस फक्त इथं होणार आहे, लक्षात घ्या. मग काय आलं बघा ते आता x is equals to, yes, 2√3 plus 3i प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बघा 3 - 12√3i
आणि डिवायडेड बाय किती आहे बघा 2. लक्षात आलं हे. आता या ठिकाणी याला आम्ही इक्वेशन नंबर 3 म्हणतोय. का 3 म्हणतोय बघा, कारण इथं आता एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाहीये. हे एक्झाम्पल थोडंसं मोठं होणार आहे, कारण मी तुम्हाला म्हटलं की जर इथं डेल्टाची व्हॅल्यू एखादा कॉम्प्लेक्स नंबर आला असेल तर तुम्हाला या कॉम्प्लेक्स नंबरचंच स्क्वेअर रूट फाइंड आउट केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, आता या 3 - 12√3 यायचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. तर लक्षात आलं का बघा सर्वांना. इथंपर्यंतच्या स्टेप्स हा पहिले एक्झाम्पल आहे. आपण इथं सॉल्व्ह करतो ते एक्झाम्पल. आपण ए बी सी च्या व्हॅल्यूज b² - 4ac ची व्हॅल्यू काढली, सिम्प्लिफाय केलं, आपल्याला असं रूट्स मिळालेले आहेत. आता या कॉम्प्लेक्स नंबरचे रूट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर फाइंड आउट करूया. बघा लेट म्हणतो मी इथं स्क्वेअर रूट मध्ये किती आहे बघा 3 - 12√3i याचे स्क्वेअर रूट मी x प्लस iy सपोज केलं. बरोबर. x प्लस iy आहे असं मी सपोज केलं. बरोबर ना. जर x प्लस iy असतील तर पुढे काय करतोय आपण, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड. जर मी दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर सांगा मला काय येतं. LHS चा स्क्वेअर केला, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, आणि राहिलं काय मग RHS चा स्क्वेअर. म्हणजे असं येणार आहे x प्लस iy चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 - 12√3i. लक्षात आलं का बघा. x प्लस iy चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 - 12√3i. बरोबर ना. आणि मग याचं जर एक्सपान्शन केलं x प्लस iy चा स्क्वेअर, याचं एक्सपान्शन काय येणार आहे बघा, दॅट इज x² - y² प्लस इथं काय येणार बघा i × 2xy इज इक्वल्स टू 3 - 12√3i. बरोबर. कारण बघा ना x प्लस iy चा स्क्वेअर आपण मागील लेक्चरला बघितलेला आहे, जेव्हा आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. बरोबर. तर इथं काय होतं, फर्स्टचा स्क्वेअर प्लस सेकंडचा स्क्वेअर. आता iy चा स्क्वेअर किती येणार आहे -y² आणि प्लस किती येणार बघा 2ixy. म्हणजे i तिथे मी कॉमन बाहेर घेतलं. बरोबर. आता मग ऑन इक्वेटिंग these two कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल. आता दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात, व्हेन दे हॅव इक्वल रिअल आणि इक्वल इमॅजिनरी पार्ट. इथे तर रिअल पार्ट पण इक्वल पाहिजे आणि इमॅजिनरी पार्ट हा इमॅजिनरी पार्ट बरोबर असला पाहिजे. सो व्हॉट वी गेट हिअर, येस x² - y² इज इक्वल्स टू 3. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 4 सपोज. आणि पुढचं काय बघा 2xy इज इक्वल्स टू -12√3. याला मी म्हणतो नंबर 5. आता बघा मग, किंवा इथं 5 म्हणण्यापेक्षा मी काय करतो, इथं 2 ने डिवाइड करतो. म्हणजे xy बरोबर किती येतं बघा, 2 ने डिवाइड केलं -6√3. त्याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो y बरोबर काय येतं -6√3 डिवाइड बाय किती x. आणि आता हीच y ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, इथं या इक्वेशन मध्ये पुट करायची. बरोबर. y ची व्हॅल्यू इथं x² - y² बरोबर 3 मध्ये आपल्याला पुट करायचे आहे. xy ची व्हॅल्यू तुम्हाला फायनली त्या ठिकाणी पुट करायची आहे. तर बघा मग y ची व्हॅल्यू 4 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 4 बिकम्स काय येतं बघा इक्वेशन 4, येस x² - -6√3 डिवाइड बाय x ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 3. बरोबर. आणि इथं जर एक्सपान्शन केलं बघा किती येतं x² - 6√3. 6 चा स्क्वेअर येतो 36 आणि √3 चा स्क्वेअर 3. बरोबर ना. आणि 36 3 जा किती येतं 108 डिवाइड बाय x². आणि तो -3 लेफ्टला घेतला मायनस झाला. आणि आता पुढे काय करा, हा डिनॉमिनेटरचा x² नको आहे तर आपण x² ने मल्टिप्लाय करूया ना. बरोबर. जर x² ने मल्टिप्लाय केलं किती येतं बघा, मल्टिप्लाय बोथ साइड बाय x². इथं होणार आहे x² चा स्क्वेअर झाला -108. x² कॅन्सल झाला आणि मायनस किती बघा 3x² इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आणि मग इथं बघा आता मी काय करतो, x² बद्दल m पुट केलं तर काय होणार आहे ते m² - 3m - 108 इज इक्वल्स टू 0. थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे सर्वांना. x² च्या जागी मी m ठेवलं. आणि मग आता मला हे सांगा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं ना. कारण इथं जर बघितलं तर दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, बट युझिंग प्रॉपर सबस्टिट्यूशन वी कन्वर्ट दिस इन क्वाड्रॅटिक फॉर्म. इथं आपण सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे, x² बद्दल m ठेवलं.
बरोबर. तर बघा मग एम स्क्वेअर मायनस 3m मायनस 108 मला सांगा प्रोडक्ट मायनस 108 आहे आणि सम मायनस 3. व्हॉट आर द फॅक्टर्स? प्रोडक्ट किती आहे मायनस 108 आणि सम किती आहे मायनस 3. यस, 12 लाईन्स आर बरोबर ना, 12 लाईन्स आर 108 बट हिअर सम इज निगेटिव्ह. दॅट्स वाय द लार्जर फॅक्टर इज निगेटिव्ह. त्यामुळे इथं बघा मायनस 12 आणि 9 बरोबर. मायनस 12 आणि 9 यांची सम मायनस 3 येणार आहे आणि यांचा प्रोडक्ट मायनस 108 येईल बरोबर. तर बघा मग इथं आता काय होणार आहे, याचे फॅक्टर्स मग मी इथं लिहितो एम मायनस, बघा ना मी डायरेक्ट लिहिण्याची इथं असं लिहितो एम स्क्वेअर मायनस 12m प्लस 9m मायनस 108 इज इक्वल्स टू 0 बरोबर. आणि मग या दोघांची पेर घ्या, या दोघांची पेर घ्या. किती ना बघा एम टेकिंग कॉमन m मायनस 12, 9 टेकिंग कॉमन m मायनस 12 इज इक्वल्स टू 0. आणि याच्या पुढे आता मग काय येणार बघा, यस m मायनस 12 आणि m प्लस 9 इज इक्वल्स टू 0. तुम्हाला आठवतं का बघा, काल आपण जेव्हा स्क्वेअर रूटचे एक्झाम्पल्स बघितले होते तेव्हा इथं आपण स्पेशल मेन्शन केलं होतं की x5 बिलॉंग्स टू व्हॉट आर. तो जो काय x5 असणार तो काय बिलॉंग्स टू आर असणार आहे, लक्षात घ्या. आणि मग या पद्धतीने m मायनस 12 m प्लस 9 आलं. आता याच्या पुढे जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर बघा इथंपर्यंत व्यवस्थित लक्षात आलं का बघा, कारण मला आता तो बोर्ड पुसावा लागेल कारण एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे. तर बघा इक्वेशन काय आहे, सिम्प्लिफाय केलं, कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित लक्षात आलीत का बघा. कॅल्क्युलेशन्स मधलं सिम्प्लिफिकेशन केलं, इथं इमॅजिनरी नंबरच येतोय बघा. 2√3 प्लस 3r त्याचा स्क्वेअर केला बरोबर ना, ते पण एक कॉम्प्लेक्स नंबरच येतोय आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. ही प्रोसिजर आणि स्क्वेअर रूट आपण x प्लस आय घेऊन इथं पुढे सोडवत गेलोय बरोबर. आणि बघा ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कुठं पुट करायची, इक्वेशन नंबर 3 मध्ये. मी आता काय करतो, इक्वेशन नंबर 3 पर्यंत येतोय, बाकी सगळं वरचं स्किप करतो. फोर मी तर काय म्हणतो बघा आता मग m मायनस 12 इज इक्वल्स टू 0 किंवा m प्लस 9 इज इक्वल्स टू 0. बट व्हॉट इज m? m काय बघा, m इज अ x स्क्वेअर. सो x स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 और x स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 9. आता मी जर या दोन्ही इकडे स्क्वेअर रूट जर घेतलं, मायनस 9 म्हणजे तो कसला नंबर आला, इमॅजिनरी नंबर आला. त्यामुळं इथं आपण x इज नॉट एक्सेप्टेबल, हे एक्सेप्टेबल नाहीये. मग काय राहिलं, मग x स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आलं बघा 12. सो दिस इम्प्लाइज x इज इक्वल्स टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 12. आणि स्क्वेअर रूट ऑफ 12 जर घेतलं तर बघा x बरोबर काय तर प्लस मायनस हा स्क्वेअर रूट ऑफ 12 म्हणजे 4 इंटू 3 म्हणजेच ते प्लस मायनस किती आलं बघा 2√3. हे आले x चे व्हॅल्यूज. मग x चे 2 रूट, त्याच्यावरून तुम्हाला y चे पण 2 व्हॅल्यूज मिळणार. म्हणजे x चे ह्या व्हॅल्यूज आहेत त्यावरून तुम्हाला y च्या 2 व्हॅल्यूज मिळतील. त्या व्हॅल्यूज तुम्हाला कुठं पुट करायचे माहित असलं पाहिजे. बघा आपल्याला या इक्वेशन मध्ये आपल्याला x च्या व्हॅल्यूज पुट करायचे आहेत बरोबर. मग काय करूया बघा, when x is equals to 2√3 then what is y? y किती येतं बघा मायनस 6√3 डिवाइड बाय 2√3. √3 गेट कॅन्सल, दॅट मीन्स मायनस 3. म्हणजे देअरफॉर मग पहिली x प्लस आय वाय ची व्हॅल्यू किती आली बघा, यस 2√3 मायनस 3i. हा x प्लस आय वाय म्हणजे पहिला रूट मिळाला. नाउ सिमिलरली व्हेन x इज इक्वल्स टू बघा काय आहे मायनस 2√3, then what this implies, what is the value of y? minus 6√3 divide by किती बघा minus 2√3. √3 get cancel, minus minus cancel, 2 3s are 6. So y is equals to what? 3 and therefore x plus iy किती आलं minus 2√3 plus 3i. हा आला सेकंड रूट. म्हणजे बघा बाळांनो हा जो 3 मायनस 12√3i आहे याचं स्क्वेअर रूट आपल्याला किती मिळालं, यस 2√3 मायनस 3i आणि मायनस 2√3 प्लस 3i बरोबर ना. म्हणजे एक तर तुम्हाला इथं प्लस ही व्हॅल्यू ठेवावी लागणार आहे आणि मायनस पण ती व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी पुट करायची आहे आणि मग ते तुमचे रूट्स असणार आहेत.
बरोबर. आता आपल्याला इक्वेशन 3 मध्ये पुट करायचे. एक व्हॅल्यू ठेवूया, ते सिम्प्लिफाय करूया, मग दुसरी व्हॅल्यू ठेवूया. बघा मग देअरफॉर रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन व्हॉट आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. येस, हे झालं बरं का. याचे स्क्वेअर रूट आपल्याला मिळालेले आहेत. हे 2 स्क्वेअर रूट झाले याचे. आता ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पुट करायची आहे. म्हणजे बघा काय करूया मग, x इज इक्वल्स टू 2√3 प्लस 3i प्लस मायनस काय ना बघा. येस, एकदा तुम्हाला काय केलं पाहिजे, 2√3 मायनस 3i आणि डिवाइड बाय किती 2. हे एक रूट झालं. आणि व्हॉट इज द सेकंड रूट, दॅट इज 2√3 प्लस 3i प्लस मायनस किती बघा. येस, मायनस 2√3 प्लस 3i आणि डिवाइड बाय किती बघा 2. आणि हे 2 रूट्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. आणि हे 2 रूट सोडवायचे म्हणजे काय करायचं बघा, एकदा प्लस घ्या डिवाइड बाय 2 करा, एकदा मायनस घ्या डिवाइड बाय 2 करा, आणि एकदा प्लस घ्या डिवाइड बाय 2 करा, एकदा मायनस करा डिवाइड बाय 2 करा. याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, 2 रूट्स हे सेमच येणार आहेत आणि जे काही रूट्स येतील ते कॉन्जुगेटच्याच फॉर्म मध्ये येणार आहेत. तर बघा हे जर सिम्प्लिफाय केलं की रूट्स खूप सोपे येणार आहेत. व्हॉट आर द रूट्स, x इज इक्वल टू 2√3 आणि 3i. हे 2 रूट्स येणार आहेत लक्षात. तर बघा या पद्धतीनं मी या ठिकाणी काय केलेले आहेत, 1 2 3 आणि 4 एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत. तर राहिलेली 10 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. त्यामुळे बघा प्रोसिजर तीच आहे. दिलेले इक्वेशन तुम्ही जनरल फॉर्म बरोबर म्हणजे x² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 बरोबर इक्वेट करा. a b c चे व्हॅल्यूज मिळतील आणि त्यावरून तुम्ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि पुढे सिम्प्लिफाय करा. तर चालतं. तर नेक्स्ट एक्झाम्पलला याच्या पुढचे एक्झाम्पल्स आणखी आपण बघणार आहोत. पुढचा पॉइंट आपण बघूया पुढच्या लेक्चरला.